हाय हॅलो नमस्कार, मी ज्योतिष लाईफस्टाईल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये। आजचा व्हिडिओ हा खरंच खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे, कारण बोरनान आणि हळदी कुंकू हा व्हिडिओ हा मी शेअर करत आहे तुमच्या सोबत। याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच होतं, तो सकाळचाच व्हिडिओ होता आणि संध्याकाळी मी प्रज्योतचं बोरनान आणि हळदी कुंकू ठेवलेला आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वांना माझ्याकडून श्री गुरुदेव। टायमिंग तर मी तुम्हाला दाखवलेलाच आहे, संध्याकाळचे 5:45 वाजलेले आहेत आणि इथं आमची पूर्ण तयारी झालेली आहे बोरनान आणि हळदी कुंकाची। आणि इथे रिद्धी सिद्धीच्या शाळेतल्या मॅडम हळदी कुंकासाठी आलेले आहेत। त्यांची 5:30 ला स्कूल सुटल्यानंतर मी त्यांना बोललेलं होतं, तसं तर सगळ्यांना सांगितलं होतं शाळेत, पण बाकीच्यांना काय वेळ नाही भेटला, त्याच्यामुळे या तिघी जणी आलेल्या आहेत। आणि इथे बघू शकता तुम्ही बोरनांसाठी मी अशी तयारी केलेली आहे, पूर्ण सगळं रेडी करून ठेवलेलं आहे। आणि आता लहान मुलांनी बायका यांना पण बोलवायचं आहे। इथं पूर्ण तयारी अशी झालेली आहे। इथे दादू पण बघा, तो पण चॉकलेट घेऊन पळतोय इकडे तिकडे। आणि बोरनांच्या याच्यामध्ये लहान मुले असल्यानंतरच खूप छान वाटते, जास्त लहान मुले असल्यानंतरच मज्जा येते खूप। आणि बाहेर मी रांगोळी पण छान अशी काढलेली आहे, छोटीशी एकदम कमी वेळेमध्ये, तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। आणि इथे मी यांना छान आमचा हळदी कुंकाचा छान असा व्हिडिओ तयार करा असं सांगत होते माझे मिस्टर, आणि हे माझे भाचे आहेत, त्यांना सांगत होते सगळ्यांचा व्हिडिओ आमचा व्यवस्थित वगैरे काढा म्हणून। आणि इथे बघू शकता तुम्ही प्रज्योत पण छान असा रेडी होऊन बसलेला। इथे प्रज्योतनी छान असा कोटचा ड्रेस घातलेला आहे, हा ड्रेस त्याच्या आत्याने त्याच्यासाठी आणलेला आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता सगळ्यात सुरुवातीला आम्ही त्याला ओवाळून घेतो, हळदी कुंकासाठी पण आलेले आहेत बऱ्याच बायका, तर सुरुवातीला त्याचं ओवाळून सगळेजण ओवाळून घेतो त्याला, आणि त्याच्यानंतर मग बोरनांची सुरुवात होईल। आणि इथं बघू शकता तुम्ही छोटे छोटे मुले मुली सगळे आलेले आहेत, त्यांना अशा गोष्टीमध्ये खूप जास्त इंटरेस्ट असतो, तर ते खूप गोंधळ करत होते अगोदर। त्यांना साईडला लाईन मध्ये सगळ्यांना मी बसवलं आणि इथे ओवाळून घेतोय छान असं। जेवढ्या बायका आल्या होत्या तेवढ्या सगळ्यांनी प्रज्योतला छान असं ओवाळलं। इथे तुम्ही बघू शकता एक जवळजवळ 11 जणी होत्या दादूला ओवाळण्यासाठी। त्याचं ओवाळून झाल्यानंतरच मग आम्ही बोरनानला सुरुवात केली। आणि रडत होता तो, त्याला एकट्याला सुरुवातीला मी तिथे बसवलं होतं मुलांमध्ये, पण तो रडत होता, त्याच्यामुळे मीच त्याला शेवटी तिथे घेऊन बसले। मग तो शांत बसला, आणि दरवर्षी तो बोरनांच्या वेळेस रडतच असतो, पण ह्या वर्षी जरा शांत बसलेला, बरं वाटलं। यावेळेस काय त्याने शेवटपर्यंत काय गोंधळ केला नाही, छान बसला होता। नंतर बिस्किट पुडे वगैरे त्याला हातात दिल्यानंतर, आणि इथं ओवाळून झाल्यानंतर इथे त्याच्या बोरनानला सुरुवात झालेली आहे, इथे तुम्ही बघू शकता। आणि मुलं पण सगळे साईडला शांत बसलेले आहेत, नाहीतर ते चॉकलेट पकडण्यासाठी पुढे जाणार होते, पण मी सांगितलं सगळ्यांना, खूप तसा गोंधळ होतो, त्याच्यामुळे म्हटलं सेपरेट मी सगळ्यांना चॉकलेट देणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही फक्त आता जे चाललंय ते बघत बसा, तुम्हाला पण सगळ्यांना चॉकलेट भेटणार आहेत। मग तसं म्हटल्यानंतर ते शांत बसलेले सगळेजण। आणि इथे छान असं दादूचं बोरनान आम्ही केलेलं आहे, आणि सगळ्या बायकांना एकत्र नाही करता येणार, त्याच्यामुळे 2 ग्रुप केले। आणि पहिला ग्रुप झाल्यानंतर मग आम्ही राहिलेल्या सगळ्या जणी गेलो, आणि त्या दादूचं छान असं बोरनान पार पडलेलं आहे। आणि नंतर रिद्धी सिद्धीने पण दादूला छान असे मुरमुऱ्याने अंघोळ घातलेली आहे, ते तुम्ही बघू शकता। आणि ते झाल्यानंतर लगेच मग आम्ही इथे बायकांना हळदी कुंकू पण दिले, कारण बायकांना घरची गडबड असते, मुलांना थांबवलं होतं बायकांचं आवरेपर्यंत। बघू शकता तुम्ही इथे सगळ्यांना छान असं आम्ही हळदी कुंकू दिलेला आहे। आणि मी मागच्या किंक्रातीचा जो व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये दाखवलेलंच आहे, मी बायकांना वाण म्हणून देण्यासाठी स्टीलचे बाउल आणलेले आहेत। बरंच मी वेगवेगळं शोधत होते, पण मला हे छान वाटलं, आणि याची क्वालिटी पण छान आहे, जे वापरामध्ये येईल हेच मला द्यायचं होतं। इथे सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं, आणि इथं
हा माझ्या मामाचा मुलगा आहे, वकील आहे, तो ॲडव्होकेट. तर तो इथं मुलांना सगळ्यांना वाटत होता आणि बिस्किट पुडे वगैरे आलेले सगळे फोडून तिथेच आम्ही सगळ्या मुलांना पण वाटून टाकले, कारण मुलांना इंटरेस्ट असतो या गोष्टीमध्ये. मग सगळे आलेले पण बिस्किट पुडे आम्ही त्याच्यामध्येच मिक्स केले आणि सगळ्यांना मग प्लेट्स पण घरी शिल्लक होत्या, त्या प्लेट्स पण आणल्या मी, कारण मुलांना हातामध्ये कसं देणार, त्याच्यामुळे त्यांना प्लेट्स मध्ये पण सगळं मुरमुरे, बिस्किट वगैरे, चॉकलेट्स हे सगळं दिलं प्रत्येकाला. आणि जे तुम्ही मुलांचा पण इंटरेस्ट बघू शकता. लहान मुलांसाठी जे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये लहान मुले असल्यानंतरच कार्यक्रमाला खूप छान असा इंटरेस्ट येतो. इथं रिद्धी सिद्धीच्या पण मैत्रिणी आलेल्या होत्या, कारण त्या दोघींनी पण त्यांच्या मैत्रिणींना बोलावलं होतं. आमच्या इकडे हळदी कुंकू आणि बोरनान आहे असं सांगून. घरी काय असलं की मुलांना खूप इंटरेस्ट असतो आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सांगायला पण त्यांना असं खूप आवडतं, कारण त्यांच्या बर्थडेला वगैरे पण बरेच जणी येत असतात. आणि मलाही खूप इंटरेस्टने हे आपले सण उत्सव करायला पण आवडतात. आणि एवढे दिवस तर काही युट्यूब वगैरे काही नव्हतं, हे माझं पहिलेच वर्ष आहे. सगळे सण युट्यूब वरती वगैरे व्हिडिओ बनवायचं ते. पण मी दरवर्षी हळदी कुंकाचा कार्यक्रम पण खूप छान असा उत्साहानं करत असते, कारण मला त्याच्यामध्ये पहिल्यापासूनच खूप इंटरेस्ट आहे, आवड आहे. आणि आपणच आपले सण उत्साहाने साजरे केले पाहिजेत, तरच पुढच्या पिढ्यांना तसं आपल्याकडे बघून पुढच्या पिढ्या आदर्श घेतील. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट दाखवला ना होतं सगळं. मग त्याच्यानंतर ह्या दोघी माझ्या मावस जावा आहेत, त्या पण आलेल्या आहेत, पण त्यांना उशीर झाला होता बोरनानला, तर त्या काही येऊ शकल्या नाहीता. एक 9:45च्या वेळेस त्या आल्या होत्या, लेट झालेला त्यांना येण्यासाठी. त्याच्या आधी बऱ्याच बायका वगैरे येऊन गेल्या, त्यांना पण छान असं हळदी कुंकू दिलं. त्यानंतर आम्ही बरेच फोटो वगैरे पण काढलेले आहेत. इथं मावशीच्या घरी पण मी हळदी कुंकाला गेले होते, त्याच दिवशी तिथला पण फोटो घेतलेला आहे. आणि आमचे फॅमिली फोटो वगैरे, छोटे छोटे व्हिडिओज वगैरे भरपूर काढले. सगळ्या बायका गेल्यानंतर हा आमचा कार्यक्रम चालू होता आणि मामी वगैरे सगळेजण थांबले होते. त्यावेळेस आम्ही सगळ्यांचे फोटो वगैरे काढून घेतले. इथं तुम्ही बघू शकता, या माझ्या मामी आहेत, त्यांच्यासोबत पण छान असे फोटो काढलेले आहेत. रिद्धी सिद्धीच्या शाळेतल्या मॅडम, ही मामाचा मुलगा आणि ती त्याची बायको मोनिका. सगळ्यांनी आम्ही छान असे फॅमिली फोटो पण काढून घेतले, कारण सगळ्यांना माहिती आहे पहिल्यापासून मला फोटोची खूप आवड आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझ्या मोबाईलमध्ये प्रत्येक पाहुण्यांचे वगैरे बऱ्याच जणांचे फोटो आहेत, कारण मला इंटरेस्ट असतो म्हणून. आणि हा मी नंतरचा पण व्हिडिओ त्याच्यामध्ये थोडासा ऍड केलेला आहे, कारण नंतर दुसऱ्या दिवशी मामींचं पण हळदी कुंकू होतं, तर तिकडे मी हळदी कुंकाला त्यांच्या घरी गेलेले, तिथला पण मी व्हिडिओ ऍड केलेला आहे. कारण खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं, खूप आवडलं मला हे डेकोरेशन. मामींच्या सोनीने केलेलं आहे, हे एकटीनेच केलं होतं तिनं, आणि ते पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, कारण त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी त्यांचं हळदी कुंकू ठेवलेलं होतं. आणि हे इथं बघू शकता तुम्ही, रांगोळी पण खूप सुंदर अशी काढलेली आहे. त्याच्यामुळे मी हा दुसऱ्या दिवशीचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, कारण मी हळदी कुंकासाठी गेलेले होते आणि आम्ही सगळेच जण गेलो होतो तिथं, पूर्ण आणि फॅमिली. हे माझ्या मामाचं घर आहे. कधीतरी आता गेले ना मी पूर्ण घराचा पण व्हिडिओ शेअर करेल तुमच्यासोबत, कारण खूप छान आहे घर. ते आता नवीनच बांधलेलं आहे ते. आणि ही मामाची सून आहे मोनिका, आणि खूप आम्ही इथे छान फोटो वगैरे काढले, मामाची मुलगी सगळे एकत्र. आणि त्याच दिवशी 2-3 ठिकाणी मी हळदी कुंकाला गेले होते, तिथले पण फोटो मी शेअर केलेले आहेत. आणि इथं हे माझ्या मावस भावाचं घर आहे, ह्या वहिनी आहेत, त्यांच्यासोबत पण मी इथं फोटो वगैरे काढलेले आहेत, तिथले हळदी कुंकू घेऊन आले. खूप छान असा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय.